सर्वप्रथम सर्व नागरिकांना नमस्कार, जय भीम, अस्सलाम अलैकुम, सत श्री अकाल, प्रेज द लॉर्ड। यंदा होणाऱ्या नागपूर महानगरपालिका 2025-26 प्रभाग 12D येथून मी इंजिनियर पियुष धुळे उमेदवार म्हणून आपल्या समोर उपस्थित आहे। त्याचबरोबर मी सर्वांना धन्यवाद देतो। मुख्यतः आझाद समाज पार्टी कांशीराम यांनी मला ते उमेदवारी पद पुरस्कृतरित्या समर्थित केलेलं आहे, त्याचा मी त्यांचे सुद्धा आभार मानतो। सध्या नागरिकांचे प्रश्न आहे, प्रभाग 12 मध्ये प्रश्न आहेत। आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट करतो आहोत, वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारादरम्यान लोकांच्या ज्या मनीषा आहे, लोकांच्या जे कार्य आतापर्यंत रखडलेले आहे, रोडचे म्हणा, जलव्यवस्थेचे म्हणा, त्याचबरोबर काही आम्ही मॅनिफेस्टो बनवलेला आहे, जाहीरनामा बनवलेला आहे, ज्यामध्ये आम्ही 15 मुद्दे मांडलेले आहेत। 15 मुद्दे मांडलेले आहे आणि ते 15 मुद्दे जे आहे त्याच्यात आम्ही इन्क्लूड केले वाचनालय जे शिक्षेशी संलग्न आहे, त्याचबरोबर महिलांची आणि लहान मुलांसाठी आम्ही सुरक्षा यावर आम्ही आमच्या मॅनिफेस्टो मध्ये काम करायचं ठरवलेलं आहे। त्याचबरोबर आम्ही एक आश्रय निवास प्रभाग 12 मध्ये आश्रय निवास आम्ही करू, जर आपल्या सर्वांचा साथ मिळाला तर। आश्रय निवास हे उपेक्षित लोकांसाठी राहील, जे उपेक्षित लोक आहे आपल्या प्रभागातले त्यांच्यासाठी ते आश्रय निवास राहील। त्याचबरोबर सिक्युरिटी आणि यंदा प्राण्यांचे मुळे काही अपघात होतात, बऱ्याच लोकांना त्याचा क्षती पोहोचते आणि त्याचबरोबर ते प्राणी सुद्धा दगावले जातात आणि माणसांना सुद्धा त्याचा त्रास होतो, तर यावर आम्ही तोडगा काढू। त्याचबरोबर अजून काही मुद्दे आहेत ज्यामध्ये आम्ही ज्या प्रकारे नवीन म्हणजे प्रभाग 12चे सौंदर्यीकरण, जिथे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही पूर्ण त्याच्यावर सॉल्व्ह करू। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये मी 12D मध्ये आहे, तर जर आपली एक संधी मिळाली तर त्या संधीचा आम्ही चित करू आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळतील। नवे सुशिक्षित आणि प्रामाणिक लोकांना मत द्या अशी मी नागरिकांना विनंती करतो। आणि त्याचबरोबर जर अशा नवी पिढीला जर आपण सोबत घ्याल तर ते कार्यला गती येईल। आम्ही त्यासाठी प्रयत्नशील राहू आणि त्याचबरोबर आम्ही आमचे कार्य करू। सर, जनतेचा आपल्याला भरपूर असा प्रतिसाद मिळत आहे, जनता आपल्याला प्रेम करत आहे भरपूर। सर, जनतेचे आश्वासन आपण कसे पूर्ण करू? जनतेचे आश्वासन सर्वप्रथम तुम्ही योग्य बघितलेलं आहे की जनतेचा साथ मिळत आहे, आम्हाला खूप उत्स्फूर्तरित्या ती रिस्पॉन्स मिळून राहिला आहे आणि याचबरोबर जे आश्वासन आहे ते आमच्या कार्यातून सिद्ध होईल। येणारा काळ ते ठरवेल। आमच्यात खूप मनीषा आहे, फक्त आम्ही एक संधीची वाट बघत आहोत। जर ती संधी आम्हाला मिळाली तर आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील राहू, रिझल्ट ओरिएंटेड राहू आणि आपल्याला प्रभागाच्या प्रगतीसाठी आम्ही कार्यरत राहू। हो, आपण युवा वर्ग आहात, तसेच युवा वर्ग जे आहे आपल्या प्रभागातले किंवा आपल्या प्रभागाच्या बाहेरचे, आपण त्यांच्यासाठी काय अशी उपाययोजना करणार आहात, काय असे कामं राबवणार आहात त्यांच्या रोजगारासाठी म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी? जसं शिक्षण विभाग आहे, शिक्षण विभाग मध्ये आपण ते कार्य करणार आहे, त्यासाठी आपल्याला एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल। त्याचबरोबर आपण काही स्कीम्स राबवू जे आपल्या दायित्वामध्ये येतं, ते आम्ही ते स्कीम्स राबवू आणि त्या स्कीम्स थ्रू एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल। त्यामध्ये जसं आता एम्प्लॉयचे पण प्रश्न आहे, एनएमसीचे एम्प्लॉयचे सुद्धा काही प्रश्न आहेत, ते प्रश्न पण आम्ही त्याच्यावर पण आमची जेव्हा चर्चा होते त्यावर आम्ही काही विचार केलेला आहे। तर जेव्हा आम्ही निवडून आलो तुमच्या प्रयत्नाने, तुमच्या संधीने, तर आम्ही ते कार्य अंमलात करू। आपण या निवडणुकीमध्ये पाहता ही निवडणूक आलेली आहे आणि आपल्याला नवीन चेहरे दिसत आहेत,
त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया क्रिया राहील? प्रतिक्रिया म्हणजे आजचे नागरिक जबाबदार आहेत, त्यांना कळत आहे. तर एक युवा वर्गाला आणि एक प्रामाणिक नेतृत्वाला तिथे समर्थन केलं पाहिजे आणि जे कामं रखडलेले आहेत त्या कामावर आपल्याला तोडगा मिळेल जर एक चांगले प्रामाणिक लोक, युवा वर्ग आणि त्यातल्या त्यात समाजासाठी, सोसायटीसाठी काही करण्याची ज्यांच्यामध्ये जिद्द आहे त्याला कुठेतरी फलस्वरूप मिळेल. भाऊ, आपण आपल्या प्रचार दरम्यान गल्लोगल्ली फिरले, घरोघरी फिरले, तर अशा समस्या आहेत की ते आपल्याला आपल्या लक्षात आले आणि आपल्याला दूर करायचे? यामध्ये होत असं आहे की जी प्रगती होत आहे ती प्रगती काही एरियामध्ये होते, काही एरियाला वगळण्यात येते. जेव्हा आम्ही जेव्हा फिरत आहे, जेव्हा आम्ही नागरिकांचे प्रश्न समजून घेत आहे त्यावेळेस आमच्या लक्षात येत आहे की काही एरियामध्ये रोड, जसं रोडचं काम जर घेतलं आपण तर काही एरियामध्ये रोड बनत आहे आणि काही वर्षानुवर्ष रोड तसेच आहेत. याच्या मागे कारण काय ते आपला सध्या विषय नाही, पण असं होत आहे की एक रोड बनतो आणि दुसऱ्या साईडला रोड बनत नाहीये. त्याच प्रकारे जर आपण एका डेन्स एरियामध्ये गेलो तिथे जे सुव्यवस्था आहे ती थोडी दगावलेली आहे, थोडी ढासळलेली आहे, त्यावर आम्ही कार्य करू. आणि हे असे प्रश्न बरेच आहेत. काही नागरिकांचं म्हणणं आहे मुलांसाठी प्लेग्राऊंड असलं पाहिजे, मुलांसाठी शिक्षणासाठी वाचनालय असलं पाहिजे. तर असे बरेच मुद्दे आहेत जे आम्ही घेतले आहे आमच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा. मग आपण आपल्या प्रभागाच्या जनतेला या निवडणुकीच्या अनुषंगाने काय पॅसेज द्याल, काय एक आवाहन कराल? सर्व नागरिकांना हीच निवेदन आहे, हीच विनंती आहे की चांगल्या प्रामाणिक युवा समाजाचे संवेदनशील असलेले व्यक्तींना मत द्या. आपण सर्व जबाबदार आहात, आपण सर्व नागरिक जाणकार आहात. तर कुठल्याही ऑप्शनला बळी न जाता आपलं सर्वस्व मतानी, सर्वस्व समजूतदारीने मत एक प्रामाणिक आणि चांगल्या आणि सोसायटीसाठी जे प्रयत्नशील आहे त्यांच्यासाठी मत द्यावे. म्हणजे आपली प्रगतीकडे मार्गी लागू आपण. आणि त्याचबरोबर आपण सर्व व्यक्ती, सर्व प्रकारचे म्हणू शकतो आपण, सर्व व्यक्ती सोबत राहून एक आनंदाने प्रगतीचं कार्य करू जिथे खेळीमेळीचं वातावरण राहील आणि सगळ्यांचे प्रश्न मार्गी लागतील.